चल मग भक्ती, आता फार वेळ नको घालवायला, मी तुला स्टेप बाय स्टेप उकडीचा मोदक शिकवते. नक्की. इथे गूळ घेतलाय, नारळ आहे आणि तांदळाची पिठी आहे. आता आपण कढईमध्ये गूळ टाकलाय. आता आपण नारळ त्याच्यामध्ये घालूया, तो छान मिक्स करून घेऊया. कढईमध्ये मी थोडं पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलंय. याच्यामध्ये उकळी आली की आपण पीठ घालूयात. आता ही छान मळून घेऊयात. आता आपण पाऱ्या करूयात आणि सारण घालून मोदक करूयात.